हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर बरेच दिवस झाले ना आपला एकही ब्लॉग आला नाही, तर म्हणलं चला आज ब्लॉग बनवूयात। आणि ही जी रेसिपी आहे ना ही मी गावी शूट केली होती सगळ्यांसाठी। मी मस्तपैकी शिमला मिरचीची भाजी बनवली होती, तर ही रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करत आहे। आणि ह्या रेसिपीच्या नंतरचा ब्लॉग जे आहे ते मुंबईतला आहे, इकडे आल्याच्या नंतरचा, कारण येताना वगैरे काही शूट करणं मला झालं नाही, त्यामुळे मग डायरेक्ट इकडला ब्लॉग शूट करत आहे। तर चला आता रेसिपी तुम्हाला सांगते। त्यासाठी ना सुरुवातीला मी कढईमध्ये तेल टाकलं, जिरे टाकले, मोहरी टाकले आणि आलं आणि लसणाची पेस्ट टाकलेली आहे। छान अशी तेलामध्ये आपल्याला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायची आहे। आणि त्यानंतर ना त्यामध्ये 2 ते 3 मिरच्या टाकायच्या आहेत। मला ना लक्षच राहिलं नाही मिरच्या टाकायच्या इथं, त्यामुळे मग मी नंतर टाकल्या। तर मिरच्या टाकल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये 1 वाटी कांदा टाकायचा आहे। तुम्ही ते बघू शकता, कांदा छान असा ब्राऊन झाला आहे, तर मी मिरच्या आधी टाकायला विसरले म्हणून आत्ता टाकल्यात असो। आणि त्यानंतर ना जे काही बेसिक मसाले आहेत ते आपल्याला यामध्ये टाकायचे। थोडंसं हळद पावडर, काश्मीरी लाल मिर्च पावडर, काळा मसाला, गोडा मसाला, चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता थोडंसं कमी तेल घेतलेलं आहे मी, तर छान असं आता मिक्स करून घेते। आणि छान असे मसाले ना परतले ना तेलामध्ये, नंतर आपल्याला त्यामध्ये बॉईल केलेले बटाटे टाकायचे आहेत। तर बटाटे आपल्याला छान असे बॉईल करून घ्यायचे, जेणेकरून थोडंसं प्रेस केले ना तरी पण ते हे होऊन जातील। इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला बटाट्याची छान अशी भाजी करून घ्यायची। नंतर आपल्याला त्यावर मस्तपैकी कोथिंबीर सोडायची आणि कोथिंबीर वगैरे टाकल्यानंतर तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने भाजी तयार आहे। आणि सोबतच ना मी छोट्या छोट्या शिमला मिरची घेतलेल्या आहेत। ही भरवी शिमला मिरची बनवण्यासाठी ना शिमला मिरची लहान लहान घ्यायची, कारण त्यामुळे काय होतं त्या छान अशा शिजतात आणि मग चवीला पण खूप छान लागतात म्हणून। तर इथे बघू शकता शिमला मिरचीमधले मी सगळे बिया वगैरे काढल्यात आणि त्यामध्ये अशा पद्धतीने भाजी भरून घेत आहे। तर अशाच पद्धतीने सगळ्या शिमला मिरचीमध्ये आपल्याला भाजी भरून घ्यायची। इथे बघू शकता 7 शिमला मिरची मी घेतलेल्या आहेत। छान अशी भाजी वगैरे भरून झाली आणि ही ना भाजी खूप छान लागते, म्हणजे जेवताना बघा चवीसाठी जर काही तुम्हाला असं बनवायचं असेल ना तर पटकन तुम्ही बनवू शकता आणि खूप छान पण बनते आणि टेस्टी पण लागते। त्यानंतर ना इथे परत कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकले। आपल्याला आता शिमला मिरची फ्राय करून घ्यायच्या तेलामध्ये, एकदम डीप फ्राय करायचं नाही आहे, थोडंसं तेल टाकायचं आणि त्यातच आलटून पलटून आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्यात। वरती थोडंसं झाकण लावले जेणेकरून ते शिजल्या जाव्यात म्हणून। आणि इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला आलटून पलटून शिजून घ्यायच्या आहेत। आणि मी ना गावाकडे गेल्याच्या नंतर असं मला वाटलं होतं की मी खूप सारे ब्लॉग बनवून टाकेन, पण काय झालं माहिती आहे का, मी एक ब्लॉग टाकला आणि त्यानंतर ना माझा मोबाईल खराब झाला आणि म्हणून मग मला एकही ब्लॉग टाकता आला नाही। मी जे काही व्हिडिओ वगैरे शूट केले होते ना ते सगळे डिलीट झाले, कारण मोबाईलचा डिस्प्ले खराब झाला होता। आणि आजकाल माहिती नाही आमच्यासोबत काय होते, टी व्हीचा डिस्प्ले खराब झाला, मोबाईलचा डिस्प्ले खराब झाला, तर मग त्यामुळे मग मला जे काही ब्लॉग वगैरे मी शूट केले होते ते मला काहीच टाकता आले नाही। मग लास्टला मी येताना ना मोबाईल नीट करून घेतला माझा आणि त्यानंतर मग आता ब्लॉग बनवत आहे। तर आता मी भेटत आहे तुम्हाला इकडे मुंबईला आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी, कारण आले त्या दिवशी तर ब्लॉग शूट करणं झालं नाही, कारण घरी खूप सारी कामं होती त्या दिवशी। पूर्ण किचन अस्तव्यस्त पडलेलं होतं, भांडी खूप सारी होती। आणि जेव्हा पण मी गावी जाते ना त्याच्यानंतर आल्याच्या नंतर ना मी सगळी भांडी क्लीन करते, कारण स्वयंपाकाला वगैरे लागतात ना, त्यामुळे मग त्या दिवशी काहीच ब्लॉग शूट वगैरे झाला नाही। आता दुसऱ्या दिवशी भेटत आहे, तर दुसऱ्या दिवशी मॉर्निंगचा ब्लॉग आहे हे। चहा वगैरे मी बनवला, त्यानंतर नेहमीप्रमाणे आपले घरातली कामं चालू आहेत। आणि सकाळी उठल्या अगोदर पहिलं काम असतं ते म्हणजे झाडझूड, जे काही पारुसं आपलं घरातलं झाडून वगैरे मारून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपल्या किचनच्या कामाला लागायचं। तर इथे तुम्ही बघू शकता आता मी झाडून वगैरे मारून घेत आहे।
तर आता घरातलं सगळं झाडून वगैरे मारून झालं आणि रात्री मी भांडे वगैरे घासली होती, पण तरीसुद्धा भांडे पडलेली आहेत कारण 2 दिवस झालं सारखे भांडेच घासायला पडतात. तर ज्या दिवशी आम्ही घरी आलो ना इकडे मुंबईला, त्या दिवशी ना किचनमधली मी सगळी ट्रॉलीमधली भांडे वगैरे घासायला काढले होते, डब्बे वगैरे घासायला काढले होते. तर त्यातच माझा पूर्ण दिवस गेला होता. मला खूप लेट झालं स्वयंपाक वगैरे करायला आणि त्यानंतर मग 11:30 वाजले होते, म्हणून मग ही भांडी राहिली. भांड्यातलं सगळं खरकटं वगैरे मी सुरुवातीला काढून घेतलं होतं रात्रीच, कारण मग बघा सकाळी जरी आपण भांडी ठेवली तरी काही नाही, पण तसं जर खरकट ठेवलं तर मग पूर्ण किचनवर कॉक्रोच वगैरे होतात. तसं तर मी रात्रीच भांडी क्लीन करते, पण असं एखाद्या वेळेस राहतं जेव्हा आपला कामाचं लोड जास्त असतं ना त्यावेळेस, म्हणून मग आता सगळे क्लीन करून घेते आणि त्यानंतर मग भांडी वगैरे क्लीन झालं ना मग किचन वगैरे सगळं क्लीन करायचं. तर आता सर्व भांडी वगैरे घासून झाली आणि त्यानंतर सिंक पण मी क्लीन केलं आणि तुम्ही इथे बघू शकता जेव्हा आपला किचन कट्टा एकदम क्लीन होतो ना त्यावेळेस स्वयंपाक वगैरे करायला पण उल्हास येतो. आणि इथे बघू शकता सगळं आवरल्याच्या नंतर आपलं किचन किती छान दिसत आहे. तर चला आता पटकन स्वयंपाकाला लागते. टायमिंग सांगते तुम्हाला, 8 वाजले आहेत. चला आता स्वयंपाक करूयात. तर आज मी बनवणार आहे भेंडीची भाजी आणि आमरस. तर ह्यांना ना आमरस खूप आवडतो आणि मी गावी गेले ना तेव्हापासून त्यांनी एकटाही आमरस खाल्लेला नाही आहे. तर ते मला म्हणले की आज आधी मला माझ्यासाठी आमरस बनव. तर त्यामुळेच मग आज सकाळी सकाळी मी त्यांच्यासाठी आमरस बनवायला घेतलेला आहे. आणि इथं ना सुरुवातीला 3 आंबे घेतलेत मी, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर ना अशा पद्धतीने कट करूनच मी आमरस बनवणार आहे. आणि तुम्ही ते बघू शकता किती छान असा आंबा आहे. तर सगळे आंबे आता मी अशा पद्धतीने कट करून घेते. आणि खूप जण बघा असं माकून पण आंब्याचा रस वगैरे बनवतो. मी पण बनवते कधी कधी, पण मला ना अशा पद्धतीने बनवायला आवडतो. कारण बघा जास्त मग हात वगैरे पण भरत नाही, काय नाही, आणि रस पण खूप छान होतो. आणि स्पेशली जेव्हा आपण मिक्सरमध्ये रस वगैरे बनवतो ना तर त्यावेळेस एकदम असा घट्ट रस बनतो. तर इथे ना मी आमरसच्या फोडी वगैरे बनवून घेतल्या होत्या. तर आरू किचनमध्ये आला आणि बोलतो की मम्मा मला पण खायचा आहे आंबा. तर त्यासाठी मग त्याला पण मी कट करून दिला आणि शिवलासुद्धा. तर दोघं भाऊ छानपैकी आता आंब्याच्या फोडी वगैरे खात आहेत. तोपर्यंत चला मी पटकन आता स्वयंपाक करून घेते. आणि इथे ना मी मिक्सरमध्येच रस वगैरे बनवून घेत आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता किती छान असा रस झाला आहे. जास्त पातळ वगैरे रस असला ना तर खायला पण छान वाटत नाही, त्यामुळे मग घट्ट मी रस बनवून घेत असते. आणि त्यानंतर ना इथे बघा मार्केटमधून ह्यांनी फ्रेश अशी भेंडी आणली होती. ते म्हणले चला आज भेंडीची भाजी बनवूयात, कारण आरूला खूप आवडते भेंडी, त्यासाठी. तर कारण आंब्याचा रस असला ना तर मग तो आमरस सोबत चपाती खात नाही किंवा पुरी खात नाही, आणि त्यामुळे मग मला दुसरी भाजी बनवावीच लागते. तर म्हणून. आणि तुम्ही ते बघू शकता जेव्हा पण तुम्ही मार्केटमधून कोणत्या पण भाज्या वगैरे आणताल ना त्या स्वच्छ धुवून 2 पाण्याने जरूर घेत जा, कारण एवढं घाण पाणी निघतं आणि इथे तिथे सगळीकडे पडलेल्या असतात मार्केटमध्ये. त्यामुळे मग आपल्याला स्वच्छ धुवून घेणं खूप गरजेचं आहे भाज्या. तर इथे बघू शकता 2 पाण्याने मी स्वच्छ भाज्या धुवून घेतलेल्या आहेत. भेंडी धुवून घेतली आहे आणि त्यानंतर आता मी बारीक कट करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने भेंडी बनवली ना तर लहान मुलं खूप आवडीने खातात आणि मोठेसुद्धा, स्पेशली गावाकडे जास्त करून अशा पद्धतीने भेंडी बनवतात. तर सुरुवातीला ना अशा पद्धतीने बारीक. थंडी वाजू ना तुला नका, पावसात भिजायला खूप जोरात पाऊस चालू झाला.
पाणी बघा ना किती वाहते आले. कुठून आले होय? अरे लेकरं खेळायले. तू जातो का खेळायला शिवांश? हो तुला जायचं पावसात. अजून जोरात चालू झाला पाऊस. बाहेर खूप जोरात पाऊस चालू आहे आणि आयुष गेलेला आहे पावसात भिजायला. तर मी आलेली आहे आता किचनमध्ये आणि आमरस मी बनवला आहे. तर पुरी वगैरे बनवणार होते पण ह्यांनी म्हणले नको, तेलकट नको बनवू, सिंपल चपात्या बनव. तर चपात्या बनवते आता. आणि त्याचबरोबर तुम्ही ते बघू शकता भेंडी वगैरे चॉप करून ठेवले. तर आता भेंडीची भाजी पण बनवणार आहे कारण आरू ना आमरससोबत चपाती खात नाही. आणि कारण नाही तर मग मला आणि ह्यांना आम्हाला दोघांना पण आमरस आणि चपाती खूप आवडते. पण चला आता आयुषसाठी मस्तपैकी भेंडीची भाजी बनवते. आणि आज डब्याला सुट्टी आहे कारण आज मंगळवार आहे आणि मंगळवार इकडे सुट्टी असते, लवकर येतात ही घरी आज. तर चला आता पटकन स्वयंपाकाला. तर भेंडीच्या भाजीसाठी सुरुवातीला मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि 7 ते 8 मिरच्या घेतल्यात. तर आपल्याला थोडंसं तेल टाकून मिरच्या आणि लसूण छान असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. कारण यामुळे ना चव खूप छान येते भेंडीला टाकल्याच्या नंतर ठेचा बनवून अशा पद्धतीने. आणि थोडंसं कमी तेल टाकूनच आपल्याला परतून घ्यायचे तेलात, कारण मग जास्त तेल टाकलं ना मग पूर्ण घरात ठसका होतो. आणि लहान मुलं असतील तर तेलही नाही टाकलं तरी जमेल, नुसतं असं भाजून घेतलं तरीही चालतं. तर त्यानंतर ना कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली आणि आता भेंडी टाकून घ्यायची. खूपच सोपी आहे ही पद्धत भेंडी बनवण्याची. छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर ना यामध्ये थोडंसं हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि 1-2 मिनिटच आपल्याला भेंडी झाकून ठेवायची, जास्त झाकून ठेवायची नाही, कारण जास्त झाकून ठेवले ना त्यामुळे मग भेंडी एकदम चिकट होते आणि मग ती मोकळीफट राहत नाही. त्यामुळे मग थोडं 2 मिनिटच मी झाकलं आणि लगेच काढून घेतलेलं आहे. नंतर तुम्ही इथे बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेचा बनवून घेतला मी. ते सर्व ठेचा या भेंडीमध्ये टाकत आहे. जास्त तिखट नाही होत, जास्त जर आपण बनवली ना तर जास्त तिखट नाही होत. किंवा मग कमी बनवण्याची असेल तर मग मिरच्या कमी टाकायच्या. तर तुम्ही इथे बघू शकता छान अशी भेंडी झालेली आहे. आणि बघा मिरच्या टाकून सुद्धा आमच्या आयुषला ना ही भेंडी खूप आवडते, कारण खूप छान बनते. तुम्ही ही नक्की करून पहा. आणि त्यानंतर आता मी चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत. तर व्हिडिओमध्ये ना तुम्हाला शिवचा आवाज येत असेल, कारण मी शिवला घेऊनच व्हिडिओ एडिट करत आहे. तर सांभाळून घ्या ताईंनो. तर चला आता पटकन सगळ्या चपात्या वगैरे बनवून घेते आणि ह्यांना जेवायला देखील वाढायचं आहे, कारण आता टायमिंग सांगते तुम्हाला 9:30 वाजलेले आहेत. पटकन स्वयंपाक बनवून घेते. आणि तुम्ही ते बघू शकता की छान अशा चपात्या फुगत आहेत. तर आता सगळा स्वयंपाक झाला आणि ह्यांच्यासाठी मी ताट वाढून घेत आहे. तर तुम्ही ते बघू शकता आज जेवणामध्ये काय काय आहे ते सांगते. तर भेंडीची भाजी आहे, त्यानंतर आमरस आहे आणि चपात्या आहेत. तसं तर ना मी पुऱ्या पण बनवणार होते आमरससोबत, पण ह्यांनी बोलले की तेलकट नको बनवू, साधं सिंपल जे असेल ते बनव. तर आता ह्यांचं जेवण वगैरे झालं, त्यानंतर ह्यांनी कामाला गेले. आणि इथून जे माझं रुटीन आहे ना ते एकदम रिलॅक्समध्ये असतं, कारण बघा सकाळी उठल्याच्या नंतरच आपली थोडी कामाची जास्त घाई असते, लगबग असते, टिफिनची ह्याची त्याची. तर आता ती सगळी कामं माझे झाले आहेत. मुलांना देखील नाश्ता वगैरे केलेला आहे, म्हणून मग आता एकदम रिलॅक्समध्ये कामं करणार आहे. तर सुरुवातीला ना मी जेव्हा पण स्वयंपाक वगैरे करते त्यानंतर थोडं 2 मिनिट बसते, पाणी वगैरे पिते आणि नंतर कामाला लागते. त्यामुळे काय होतं एकदम आपल्याला थकल्यासारखं पण वाटत नाही, रिलॅक्समध्ये कामं होतात. तर हे जे माझं रुटीन आहे ना ते ह्यांनी कामाला गेल्याच्या नंतरचं आहे. 10 वाजल्यापासून ते 12:30पर्यंतचं. बघा आपलं घरातली सगळी कामं करायला, घरदार आवरायला, किचन आवरायला आणि कपडे वगैरे धुण्यासाठी 1-1.5 तास तर लागतोच. तर तेवढ्या वेळातनं माझी सगळी घरातली कामं होतात, प्लस मुलांना जेव वगैरे घालायचं असतं ते पण त्याच्यामध्ये होऊन जातं. तर इथे तुम्ही बघू शकता कामाला जायच्या अगोदरनं सगळा पसारा आहे ह्यांनी आणि मुलांनी इकडं तिकडं टाकलेला असतो. तर सुरुवातीला हे सगळा पसारा मी उचलून ठेवते, जे काही कपडे वगैरे आहेत जे इथल्या तिथं ठेवून देते.
आणि खेळणी वगैरे सगळी मुलांची उचलून ठेवते. आणि टी व्ही पसला टेबल जे आहे ना ते कायमच पसाऱ्याने भरलेला असतो, कारण मुलं लहान आहेत त्यामुळे मग काही ना काही त्यावर टाकत असतात. तर इथे ना मी टेबल वगैरे क्लीन करत होते आणि आरू म्हणत होता मम्मा मी पण तुझी हेल्प करतो. तो ऐकतच नव्हता, त्याला नाही म्हणत होते तरीसुद्धा. म्हणून मग जोपर्यंत मी त्याला काही काम नाही सांगणार ना तोपर्यंत मग तो शांत बसत नाही. म्हणून मग त्याला मी म्हणलं, त्याला कॉलिंग दिलं, मी तू प्रेस कर, मी पुसून घेते सगळं. तर ते प्रेस करत होता आणि मी सगळा टेबल वगैरे क्लीन केला. तर काही हरकत नाही, मुलांना अशी छोटी मोठी कामं सांगायची, त्यामुळे मुलांना कामाची सवय देखील होते. आणि कधी मग आपण कामं वगैरे त्यांना सांगितले तर मग ते नाही म्हणत नाही, करतात आवडीने. आणि तर आता टेबल वगैरे मी सगळं पुसून घेतला. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, तर इथे तांदूळाची एक थैली आणली होती त्यांनी. तर ही समोरच्या रूममध्येच ठेवली आहे, कारण किचनमध्ये ऑलरेडी खूप सारा पसारा होता. ते मी म्हणलं असू दे, इथंच ठेवून द्यावा. आणि त्यानंतर मग ह्या थैलीतसुद्धा मी गावाकडून थोडंसं सामान आणलं. आईने पापड्या कुरवड्या वगैरे सगळं करून दिलं, तर ते सगळं यामध्ये आहे. तर ते देखील मला भरून ठेवायचे, बघूयात आता कधी भरून ठेवणं होतं. तसंच ना मी गावाकडून काळा मसाला गोडा मसाला वगैरे सगळं करून आणले, कारण त्यामुळे काय होतं भाज्या वगैरे पण छान छान बनतात. आणि एकसारखी भाजी बघा एकाच पद्धतीचे खाऊन आपल्याला कंटाळा येतो. त्यामुळे मग मसाले वगैरे वेगवेगळ्या पद्धतीचे असतील ना तर मग आदलून बदलून आपण छान अशा भाज्या बनवू शकतो. तर आता घरातली सगळी माझी आवरावर झाली आणि त्यानंतर ना इथे मी झाडलोट वगैरे करत आहे. आणि बघा तुम्हाला पण माझे घरातल्या कामाचे व्हिडिओ खूप आवडतात, म्हणून मी म्हटलं चला आजपासून आपण रुटीनचे ब्लॉग जास्त करून टाकत जाऊ, कारण जे आपल्या चॅनलवर ब्लॉग चालतात तेच आपण टाकत असतो. आणि माझे देखील ना कामाचेच व्हिडिओ छान असे चालतात, म्हणून मग मी आता रुटीनचे ब्लॉग तुमच्यासोबत जास्त करून शेअर करेल. तर आता असं पण पाऊस वगैरे चालू आहे, तर बाहेर जायचा तर प्रश्नच नाही आहेत. आणि तुम्हाला तर माहितीच आहे मुंबईमध्ये एकदा पाऊस चालू झाला ना मग ते थांबतच नाही लवकर. तर तसंच इकडे पण पाऊस चालू झालेला आहे. आणि झाडझूड वगैरे घरातली झाली. त्यानंतर ना इथे सगळं मॉपनीनं मी पुसून घेत आहे घर वगैरे. तर चला आता पूर्ण घर वगैरे मी पुसून घेते. आणि आम्ही गावी गेलो होतो आणि तेव्हा ना आरूच्या पप्पानं नवीन टी व्ही घेतला आहे, कारण वरचा टी व्ही आमच्या आरुषनं तोडला होता, काहीतरी फेकून मारलं होतं तर फुटला तो. तर त्यामुळे मग फक्त आवाजच येत होता त्याचा. तर वरचा जो टी व्ही होता ते आमच्या आरूनं फोडला, गावी जायच्या आधीच फोडला होता, काहीतरी फेकून मारलं होतं बघा त्यानं त्याच्यावर. तर त्यामुळे काय झालं तो पूर्ण त्याचा डिस्प्ले गेला. आणि म्हणूनच तसं ते मी आता म्हणलं होतं वरती जरूरत नाही घेऊ नका, पण तरीसुद्धा ह्यांनी घेऊन आलेत, कारण आम्ही जेव्हा गावी गेलो ना त्याच्यानंतर हा टी व्ही आणला त्यांनी. तर हा खूप मोठा आहे, 42 इंच आहे, छान वाटतो पण बघायला वगैरे मस्त वाटते. आणि कसा वाटतो रे टी व्ही? तर चला आता इथेच ब्लॉगचा एंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला, आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. सगळ्यांनी काळजी घ्या. परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. आयुष बाय कर. बाय.